माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आणि त्यावेळेला ते तिथे त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट दिली। आम्हाला कळलं नाही की ही क्लीन चिट त्यांनी नेमकी कोणत्या आधारावर दिलेली आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की रणजित सिंह नाईक निंबाळकर जर दोषी असते तर मी त्यांना नक्कीच सोडलं नसतं। त्यांनी असं कित्येक लोकांना सोडलेलं आहे आणि त्याचे एपिसोड मी आजपासून सुरू करते। 2 दिवसांनी मी अजून एक महत्त्वाचा की देवेंद्रजींच्या ताफ्यात असणारा, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली असणारा केवढा मोठा गुंड देवेंद्रजी, ज्याच्यावरती किमान 100-150 केसेस आहेत, असा माणूस देवेंद्रजींच्या सोबत कसा फिरतो हेही मी 2 दिवसांनी पूर्ण पुराव्यांसकट सांगेल। पण तुर्तास ही सुसाईड नोट आहे, जी सुसाईड नोट सगळीकडे फिरली संपदा मुंडेची जी सुसाईड नोट फिरली त्याच्यामध्ये हातावर तिची सुसाईड नोट आणि दुसरं हे जे पत्र तिने इन्क्वायरीच्या संदर्भाने लिहिलेलं होतं। या पत्राचा जर हँडरायटिंग बघितलं तर संपदाची बहीण असं सांगते की हे हँडरायटिंग आणि तिच्या हातावर लिहिलेलं हँडरायटिंग याच्यात फरक आहे आणि ते हस्ताक्षर हे अजिबात संपदा मुंडेचं हस्ताक्षर नाही। हा पहिला मुद्दा। दुसरं असं की या सगळ्यांच्या मध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या 2 लोकांची नावं घेतली गेली। गोपाल बदने आणि प्रशांत बनकर ही 2ही माणसं हजर झाली। मला कायम प्रश्न पडतोय की जेव्हा कधी एखादी हाय प्रोफाईल केस असते तेव्हा हाय प्रोफाईल केसमधला जो कोणी गुन्हेगार आहे, आरोपी आहे, तो स्वतःहून कसा काय तिकडे हजर होतो। एकाही हाय प्रोफाईल केसमधल्या गुन्हेगाराला किंवा आरोपीला पोलिसांनी अजिबात अटक केलेली नसते। हे फार विशेष आहे। हे नोंदवावं लागेल पुन्हा पुन्हा की जेव्हा संतोष देशमुख खून खटला झाला तेव्हा त्याच्यामध्ये वाल्मिक कराड स्वतःहून हजर, प्रशांत कोरटकर अजिबात महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली नाही, त्याला बाहेरच्या लोकांनी, कर्नाटक तेलंगणाच्या लोकांनी अटक केलेली होती। अशी कितीतरी आपण गुन्हे सांगू शकू की हाय प्रोफाईल केस असेल तर आरोपी स्वतःहून अटक होतो। याचा अर्थ काय आधी 2 दिवस यांची सगळी व्यवस्थित मॅनेजमेंट होते का? आधी व्यवस्थित बाहेर येऊन बोलाचाली होते का की आम्ही आता हजर होणार आहोत आणि हजर झाल्यानंतर मग आम्हाला तुम्ही कसं बाहेर काढणार आहात ते काय? कारण ज्या पद्धतीने प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे हजर झाले, त्यांच्या हजर होण्याच्या मागे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी संशयास्पद वाटतात। या गोष्टी आम्हाला संशयास्पद का वाटतात? कारण 4 पानी सुसाईड नोटमध्ये संपदा मुंडे असं सांगतात की माझ्यावर प्रचंड दबाव येत होता, मला काही लोकांना फिजिकली फिट आहेत असं सांगायला सांगितलं जात होतं। हे फिजिकली फिट असणं काय प्रकरण आहे तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे। मला प्रचंड वाईट वाटतंय की ऊसतोड कामगारांच्या जीवावर राजकारण करणारे नेते सुद्धा याच्यावर काहीही बोलत नाहीत। हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा जिथून की राज्यभर वेगवेगळ्या साखर कारखान्यांना कामगार पोचतात आणि राज्यभर जिथे पोचतात तसेच ते उपलवेचा जो कारखाना आहे, जो रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा कारखाना आहे, याही कारखान्यावर अनेक ऊसतोडीचे मजूर आणले जातात। विशेषतः बीडमधून काही मजूर जातात। बऱ्याचदा असं होतं की ऊसतोडीचा जो मुकादम आहे त्या मुकादमाकडून काही ठिकाणी पैसे आधी उचली दिल्या जातात आणि एखादा कोयतं म्हणजे जो ऊसतोड कामगार आहे, अर्ध कोयतं म्हणजे फक्त पुरुष, पूर्ण कोयतं पुरुष आणि स्त्री। तर कधी कधी असं होतं की या लोकांकडून उचल घेतलेली आहे मात्र ही लोक निघून जातात किंवा ती कामावर थांबत नाहीत। अशा वेळेला त्यांच्याकडून वसुली करून घेण्याच्या अत्यंत आपल्याकडे काय म्हणता येईल अमानुष पद्धती आहेत। अत्यंत अमानुष पद्धतीने कारखानदार या उचली वसूल करून घेण्याचा प्रयत्न करतात। रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आत्तापर्यंत अशा असंख्य लोकांना मेंटली टॉर्चर केलं, त्यांना उचलून आणलं, त्यांना शारीरिक मारहाण झाली, त्यांना इजा केल्या। मी पुन्हा हे नमूद करते की ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ऊसतोड कामगारांच्या जीवावर आजवर आपलं राजकारण केलं, भाषणांमधून कोयते घासून ठेवा वगैरे भाषा केल्या, पण त्याच कोयतेकरी लोकांच्या सुरक्षेच्या बद्दल मात्र ते चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायच्या आहेत।
ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून आणायचे, त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची. मोडस ऑपरेंडसी काय आहे? त्याला उचलून आणायचा, त्याला बेदम मारहाण करायची, तो अगदी म्हणजे गलित गात्र झाला पाहिजे, तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशनमधून, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर, पण त्याला दवाखान्यात न्यायचा, सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे, तुम्ही याला अटक नाही करू शकत, त्यावेळेला त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची. हे फिजिकली फिट ठरवणं किंवा अनफिट ठरवणं कोणाच्या हातात आहे? तर अर्थात तिथले वैद्यकीय अधिकारी. वैद्यकीय अधिकारी कोण आहे? संपदा मुंडे आहे. संपदा मुंडे जेव्हा सांगते की ही इज नॉट फिजिकली फिट, त्यावेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची लोक सांगतात की तुम्ही बीडचे आहात म्हणून तुम्ही वाचवताय का? म्हणजे बीड हा काही स्टिग्मटाइज जिल्हा आहे का? बीडमध्ये माणसं राहत नाहीत का? बीड मधल्या माणसांना काळीज नाहीये का? आणि जर बीड मधल्या माणसांना काळीज नसेल आणि बीड स्टिग्मटाइज असेल, बीडला जर तुम्ही डाग लावणार असाल आणि बीडचं पोलीस स्टेशन राजकीय लोक हाताळत आहेत तसं सांगत असाल, तर फलटण मधलं पोलीस स्टेशन कोण हाताळतो? फलटण मधल्या पोलीस स्टेशनला सतत गैरवापर करून कोण चुकीचे गुन्हे टाकतं? माझ्याकडे काही FIR आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हापासून भाजपमध्ये गेले, किती त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्या? आपल्याला आश्चर्य वाटेल, 2022 पासून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात पोलिसांना हाताशी धरून? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात? 1, 2, 3, 5, 10, 25, 50, 75, 100, 125, 277 पोलीस कंप्लेंट केल्या. होय दादा, शॉकिंग आहे ना? 277 पोलीस कंप्लेंट रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून केल्या आणि ज्याच्यामध्ये पोलिसांनी काय पद्धतीने लोकांना त्रास दिला, माझ्याकडे त्या प्रत्येकाची यादी आहे. माझ्याकडे याच्यातला ताई हे जरा कागदपत्र सॉर्ट करा. मी आपल्याला एक एक करून ज्याला ज्याला ह्या FIR पाहिजे या सगळ्या FIR गोळा करण्यात माझा खरा तर वेळ गेला, मला झेरॉक्स काढण्यात वेळ गेला. किती FIR कराव्यात, काय FIR घ्यायच्यात त्या घ्या. तुम्हाला हा सगळ्या FIR रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडून झाल्यात. सगळीकडे फिर्यादी उपलवेचा साखर कारखाना आहे, हा सगळा FIR आहे. घ्या. नाही नाही नाही, ह्या कामगारांवरच्या आहेत. बीडच्या लोकांना काय त्रास होतो, बीडच्या लोकांना काय पद्धतीने परेशान केलं जातं, फक्त माणूस बीडचा आहे म्हणून, ती डॉक्टरीन बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला तुम्ही. ह्या किती पोलीस कंप्लेंट आहेत? ह्या सगळ्या पोलीस कंप्लेंट FIR आहेत. या कंप्लेंट नाही, ह्या FIR आहेत. या सगळ्या FIR मी तुमच्यासाठी आणल्या आहेत. याच्या सगळ्या मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे. किती द्यायच्या? जीव घेता एखाद्याचा आणि कुणाच्या जीवावर उड्या मारतात रणजितसिंह नाईक निंबाळकर? देवेंद्र फडणवीसांच्या. आणि देवेंद्र फडणवीस सांगणार की मी यांना क्लीन चिट देतोय. कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली त्यांनी? काय त्यांनी या सगळ्या FIR बघितल्या का? अरे एका दिवशी 14 FIR दाखल झाल्यात. कोण पोलीस अधिकारी आहे ते? तो महाडिक कोण आहे? तो राहुल धस कोण आहे? बदने कोण आहे? जायपात्रे कोण आहे? हे सगळे पोलीस अधिकारी. तुम्ही म्हणता ना की बीड मधले पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी ठेवले जातात. फलटण मध्ये काय चाललंय? मला बीडशी काही घेणं देणं नाही, मला बीडच्या राज्यकर्त्यांशी पण काही घेणं देणं नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे की बीडच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ऊसतोड कामगार आणि त्यांच्या मतांचा गैरवापर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या कल्याणाचा विचार केला नाही. पण यामुळे बीडमध्ये जो ऊसतोड कामगार आहे त्यांचा प्रश्न इथं ऐरणीवर आलाय की काय हलाकीचं आणि गुलामांचं जगणं ते जगत आहेत. अरे माणसं बॉयलर मध्ये उचलून टाकली राव. उचलला माणूस आणि बॉयलर मध्ये टाकून दिला, मरून गेला माणूस, त्याची दाद फिर्याद नाही काही. बरं, आता हे सगळं चालू असताना ही मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशन हाताशी धरायचं, वाटेल तेवढे गुन्हे दाखल करायचे, मारहाण करायची, अगदी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पण कधी कधी मारहाण करायची आणि त्याला परत आपल्या कारखान्यावर आणायचं. पण परत कारखान्यावर आणताना डॉक्टर कसा काय डिस्चार्ज करेल?
डॉक्टर तर म्हणेल की ही इज नॉट अनफिट, मग त्यावेळेला त्याला मेडिकली फिट असल्याचं प्रमाणपत्र देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्याच्यावर दबाव आणणार. पोलीस स्टेशन आणि या सगळ्यांची एक साठगाठ असते. आमचे प्रश्न काही निर्माण होतात की एक महिला डॉक्टर अर्ज करते, ती सांगते की मला अनफिट माणसाला फिट असायला सांगितलं, मी त्या माणसाला 2D इको करायला सांगितलेली आहे, तो 2D इको करायला जाणार होता, त्याचा 200च्या वर BP होता आणि मी आर्ग्यू करते, मी वाद घालते, मी काम करत नाही असं म्हणून माझी तक्रार केली गेली. डिपार्टमेंटकडे तक्रार केली गेली. मी डिपार्टमेंटला विचारलं की अरे माझ्याबद्दल काय नेमकी तक्रार आहे, तुम्ही काय कारवाई केली ती मला सांगा. आणि ती कारवाई अजिबात सांगितली जात नाही की कोणती कारवाई झालेली आहे. त्यानंतर ती वैतागते. आपण सगळे पत्रकार असण्यापेक्षा माणूस आहात, म्हणजे मला फार चिडचिड याच्यासाठी होते की वैशाली हगवणे प्रकरणात पण हेच झालं होतं. हगवणे प्रकरणात त्या माऊलीने आत्महत्या केली आणि तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. वैष्णवी हगवणे प्रकरणातही तिचं कॅरेक्टर असोसिएशन केलं. सेम मोडस ऑपरेंडसी आता करताय. सेम आताही संपदा मुंडेचं कॅरेक्टर असोसिएशन करण्याचा प्रयत्न केला जातोय. तिचं चारित्र्य ठीक नव्हतं, ती कोणाला तरी भेटत होती, तिचे काय संबंध होते, असा गलिच्छपणा चाललेला आहे. लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना की तुम्ही एखाद्याच्या मेल्यानंतर तुम्ही त्याचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. बरं, साधा प्रश्न आहे माझा की एखाद्या गावात जेव्हा आम्ही राहतो आणि त्या गावात आमचं घर असतं त्यावेळेला आम्ही त्याच गावात हॉटेल घेऊन राहत नाही. संपदा मुंडे रात्री 1 वाजता त्या हॉटेलमध्ये गेलीच कसं काय? ताई हॉटेलचा फोटो द्या मला जरा. संपदा मुंडे त्या हॉटेलमध्ये गेली कशी काय? हे हॉटेल आहे, हॉटेल मधुदीप. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता संपदा मुंडेला एंट्री का दिली? एकट्या महिलेला हॉटेल मिळतं असं मला तरी माहीत नाही. काय हिची एंट्री कायदेशीर पद्धतीने घेतली होती, सही होती, सगळे डॉक्युमेंट ते घेऊन गेले असं सांगतायत. मी हेही डॉक्युमेंट मागितले पण ते डॉक्युमेंट घेऊन गेले असं सांगत आहेत. ते याच्यावर एका चकार शब्दाने बोलत नाहीयेत. आता ती का गेली रात्री 1 वाजता? तिला काय गरज पडली स्वतःचं घर असताना त्या हॉटेलमध्ये जायची? हे हॉटेल कुणाचं आहे ते जरा सांगितलं पाहिजे मी. हे हॉटेल भोसले नावाच्या माणसाचं आहे. कोण आहे हा भोसले? हा भोसले रणजितसिंह हा इकडचा भोसले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आता जेव्हा इलेक्शन लढतील तेव्हा भाजपाचा संभाव्य नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार आहे. याच्या बाजूला अजून एक माणूस आहे, यांचं नाव आहे जयकुमार गोरे. काल जयकुमार गोरे त्यांच्या स्टेजवर होते. जयकुमार गोरेवरही एका महिलेने फार आरोप केलेले आहेत. लक्षात घ्या, जयकुमार गोरे बाजूलाच राहतात. जयकुमार गोरे, भोसले, रणजितसिंह नाईक निंबाळकर सगळे एका फ्रेम मध्ये दिसत आहेत. आणि या माणसाचे हे हॉटेल आहे. ये रिश्ता क्या कहलाता है. का या हॉटेलवर बोलावलं होतं? हॉटेलवर बोलावलं होतं की गेली होती? हॉटेलवर बोलावलं असेल तर कशासाठी बोलावलं होतं? जर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर तिचं नाहीच आहे तर तिच्या हातावर कुणी लिहिलं? काय संपदा मुंडेचा जीव गेला का? काय संपदा मुंडेची हत्या झाली का? संपदा मुंडेने आत्महत्या केली की संपदा मुंडेने हत्या केली? हत्या झाली. तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट आत्महत्या आणि हत्या यावर का बोलतेय? मी यावर आपल्याला 2 व्हिडिओ दाखवले पाहिजेत. जर आपल्याला आठवत असेल याच्या आधी एक काय म्हणता येईल त्याला, साधारणतः 2 वर्षांपूर्वी ननावरे नावाचं नाव तुम्हाला आठवत असेल. नंदकुमार ननावरे. कोण नंदकुमार ननावरे? आमदार कलानी यांचा PA. नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको हे प्रचंड त्रस्त झाले आणि त्रस्त होऊन त्यांनी सांगितलं की बाबा आमचं कुणीच ऐकून घेत नाहीये आणि आमच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. हा आहे नंदकुमार ननावरे. मी पूर्ण ऐकायचे असेल मी पूर्ण पण ऐकवते. माझ्या घरात येऊ त्याच्या मोबाईलमध्ये याच्यात त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलेलं आहे आणि जीव दिला, आत्महत्या केली. जे वकील आहे त्याचे CCTV आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि सेव्ह करून ठेवले. माझ्या घरात येऊ ते त्यांच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत होते आणि न बोलवता आले आणि जाता जाई नाही. त्यामुळे
माझ्या घरात हा व्हिडिओ सगळीकडून काढून टाकलेला आहे, हे फार विशेष आहे. त्यांनी काहीतरी हा व्हिडिओ युट्यूबवर शिल्लक ठेवला नाही. देशमुखांचे वडील, त्यामुळे आम्हाला त्याच्या म्हणजे इतक्या पद्धतशीरपणे टॉर्चर केलंय आणि इतकं फुल प्लॅन केलेलं असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसरं बाकी इतर गुन्हाबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही. बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे तो संग्राम निघायचा, त्याला मदत करणार नक्कीच नाही. परत एकदा ऐका. मला जास्त काही बोलायचं नाही. बाकी चौकशी व्हावी, परंतु मूळ जो आहे संग्राम संग्राम निकाळजे आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर. आता या माणसाला, हा माणूस मरून गेला, दोघा नवरा बायकोनी आत्महत्या केली, पण दोघांनी आत्महत्या केल्यानंतरही यांना बिचाऱ्यांना काही न्याय मिळालाच नाही. मग याचा भाऊ धनंजय ननावरे पुढे आला. हाही व्हिडिओ आपण सोशल मीडियात बघितला असेल की धनंजय ननावरे पुढे येतो आणि तो सांगतो की माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही, जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही तोपर्यंत मी माझा रोज एक एक अवयव कट करेल आणि देवेंद्र फडणवीसांना भेट देईल. आणि तो स्वतःचा एक बोट कापतो, व्हिडिओ बनवतो आणि तो म्हणतो की हे बोट घ्या माझं फडणवीस साहेब. काल फडणवीसांनी क्लीन चिट दिली ना, फडणवीसांनी ज्यांना क्लीन चिट दिली तो माणूस चक्क नंदकुमार ननावरे आणि नंदकुमार ननावरेची बायको मरताना ज्या रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं, काल त्याला ते क्लीन चिट देत होते. त्याचा भाऊ याने सोशल मीडियाच्या समोर येऊन, तोही व्हिडिओ आहे माझ्याकडे, तोही पाठवते मी आपल्याला, की तो आपलं बोट तोडून घेतो, एक एक अवयव तोडतो. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात आणि नंतर चौकशी लागते, पण चौकशीत फक्त बालाजी किनीकरचं नाव घेतलं जातं. रणजित सिंह निंबाळकर मात्र वाचतात. बालाजी किनीकर शिंदेचे आमदार आहेत. काय म्हणजे आपल्या सत्तेचा गैरवापर करणारे. यांची मोडस ऑपरेंडसी आहे की पोलीस स्टेशनला हाताशी धरायचं, जो कोणी आपल्या डोक्याच्या वर जातो किंवा जो कोणी आपलं ऐकत नाही त्यांना आपण पाहिजे त्या पद्धतीने त्यांना दाबत राहायचं. हा एक फोटो आहे माझ्याकडे. ही जी मुलगी आहे फोटोतली, हिची बहीण एक आहे. जुळ्या बहिणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. म्हणजे एकटी संपदा मुंडे नाहीये आत्महत्या करणारी, लक्षात घ्या. एकट्या संपदा मुंडेचा जीव गेला नाही. म्हणजे लोकांना वाटते की अरे बीड बीड बीड, पण बीडकडे तुम्ही अशा नजरेने बघितल्यामुळे बीडमधल्या कामगारांचा पण जीव गेला हे पण बघा. बीडच्या कामगारांचे, बीडच्या कुटुंबकांचे अक्षरशः संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. ही मुलगी कोण आहे? दिगंबर आगवणे हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे. फलटण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला. आत्महत्येचं कारण काय बाई, सांग तुझं नाव. ज्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला ती मुलगी पुढे आहे. रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी किती लोकांचे बळी घेतलेत ऐका. नमस्कार, मी वर्षा दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणेंची माईक इकडे ठेवायचे. एकच हे गंभीर प्रकरण आहे दादा. नमस्कार, मी वर्षा दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणेंची मोठी कन्या. 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाली. त्यानंतर 9 नोव्हेंबरला घराची जप्ती झाली होती. आम्ही 8 नोव्हेंबरला औषध पिलो. त्रास असा झाला की जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत. ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. कारण घरी कधी उंबऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती, आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचनपर्यंत ती लोक वावरत होती आणि आम्हाला खूप भीती वाटत होती. आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता
आणि त्यांना आम्ही सांगितलं की वहिनी साहेब आम्हाला खूप भीती वाटते आहे आणि आम्ही अनसेफ फील करतोय, तुम्ही प्लीज याच्यात दखल घ्या, तुम्ही साहेबांना सांगा की हे सगळं कुठंतरी थांबवा. तर त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही, मी काहीच करू शकत नाही, आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मग आम्ही खूप घाबरलो, कारण जी मनस्थिती आत्ता संपदा मुंडेताईची झाली, त्यांना खूप हॅरेस केलं, त्या खूप घाबरल्या होत्या, तशीच मनस्थिती आमची झाली होती. आम्हाला सपोर्टिव्हला कोण नव्हतं, कारण 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात आमच्या मम्मीवर ही झाली होती, केस झाली, त्यामुळे तीही फरार होती. आम्हाला सपोर्टिव्ह असं कोणीच नव्हतं, आणि आम्ही घरी दोघीच बहिणी, त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळा गेम हे होऊ शकतो, म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल, अशी आम्हाला भीती वाटत होती. म्हणून काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा, असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध पिलं. आणि जप्ती ही माझ्याकडे पुरावे आहेत. माझं नाव वर्षा दिगंबर आगवणे, मी फलटणची. आगवणे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे सगळे प्रॉपर्टी आहेत ज्या की तारण नाही आहे, त्यासुद्धा सील केल्या गेल्या आहेत, हे सगळे आहेत. हा विषय असा आहे, दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी होती. दिगंबर आगवणेला न सांगता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या अनेक प्रॉपर्टी बँकेला तारण ठेवल्या, आणि या सगळ्यांच्या संबंधाने ज्या माणसाला माहीत नाही आहे त्या माणसावरती केसेस दाखल झाल्या. किती केसेस दाखल झाल्या, एका माणसावर किती केस दाखल व्हाव्या, पोलीस स्टेशनचा गैरवापर काय असतो. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कोण खाणार आहे, मला प्रश्न हा पडला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सिक्युरिटी कशासाठी दिली आहे? देवेंद्र फडणवीसांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की रणजितसिंहला मुळात सिक्युरिटी कशासाठी आहे, कुणापासून भीती आहे रणजितसिंह नाईकांना की एका पडेल खासदाराला तुम्ही एवढी सिक्युरिटी दिलेली आहे. ही सिक्युरिटी कशासाठी आहे? ही लोकांना घाबरवण्यासाठी आहे. कारण ज्या केसेस दाखल केल्या, एकूण 24 गुन्हे दाखल झाले. महत्त्वाचं, ही पोरगी, ह्या ताई, ती तिकडे ती व्हिडिओ करते, ती ताई, तिचा नवरा मेलेला आहे. हे सगळी बाया पोर आहेत. यांनी काय खून केलाय का, अपहरण केलंय का, खंडणी मागितली आहे का, दरोडा टाकलाय का, चोरीमारी केली आहे का, यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. काय पोलीस स्टेशनचा गैरवापर होऊ शकतो की यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. ताई, गुन्हे सांगा आता, तुम्ही तुमची ओळख सांगा आणि गुन्हे सांगा. हां, नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे, फलटण पंचायत समिती सदस्य, दिगंबर आगवणेंची पत्नी. तर आज जो फलटणमध्ये जो प्रकार घडला, आज 4 दिवस झालं बातम्या बघतोय, जो डॉक्टर संपदाताईंबरोबर जे घडलं ते आम्ही 2 वर्ष झालं त्या ह्याच्यातून जातोय. 3 वर्ष झालं घरापासून घरदार सगळं जप्ती केलेलं, म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सगळी जी प्रॉपर्टी तारण नाही ती तारण केली. आणि आज 9 ऑगस्ट 2022ला माझ्या पतीवरती एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं, दिवसभर बसवलं आणि 5 वाजता अरेस्ट म्हणून सांगितलं, जे की त्याच्यात इंट्रीम बेल होता. आणि त्यांनी म्हणजे प्रशासनाचा आणि सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केलेत. हे रीतसर गुन्हे आहेत. प्रत्येक केसमध्ये बेल होणार, MCR झाला की बेल घेणार की लगे दुसरा गुन्हा दाखल, लगे तिसरा गुन्हा दाखल, असे करून आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केले. त्याच्यातले 12 FRI माझ्यावरती आहेत. मोकोका, खंडणी, MPID, ED. आणि ते असे आम्ही 2 वर्षाखाली इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस 3 वर्ष झालं आमची दखल कोणीही घेतली नाही. का पत्रकार परिषद घेतली, सगळे व्हिडिओ ह्याच्यावरून डिलीट केले, यूट्यूबवरून डिलीट केले, पत्रकारांच्या चॅनलवरून डिलीट केले. कोणालाही पत्रकार दबावाखाली कोणालाही आमची बातमी लावून दिली नाही. नंतर आम्ही आमचा यूट्यूब चॅनल खोलला आणि आम्ही आमचे व्हिडिओ बनवले, जे की माझ्याकडे प्रत्येक FRIचा पुरावा आहे.
गुन्हे कोणते? हां, प्रत्येक FRIचा पुरावा आहे आणि प्रत्येक FRIचा कागद आहे माझ्याकडे. त्यांनी ईडीला हे लेटर दिलेलं आहे. ईडी 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली आणि लेटर दिले 29/7/2022ला. बँकेला लेटर दिले की ईडीनं तक्रार दाखल केलेली आहे, तुम्ही पण त्याची चौकशी करून तक्रार दाखल करा. आणि ते सांगतात की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. ते मोक्याची सुरुवात ह्याच्यापासून झाली. आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपा जी सांगते की आमचा ईडीशी काही संबंध नाही, ईडी CBIच्या यंत्रणा कशा वापरल्या जातात एखाद्या माणसाची माती करण्यासाठी त्याचा भक्कम पुरावा आहे. मुळात ईडीने काय कारवाई केली, ईडीने काय चार्जशीट दाखल केली, ईडी कोणत्या स्टेटसला आहे आता, हे बाहेर कुणालाही कळायचं कारण नाही. पण तरीसुद्धा या केसमध्ये ईडीला स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्र लिहून सांगतात की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकर ईडीला सगळी माहिती देतात आणि त्यांच्या हे लक्षातच येत नाही आणि हे पत्र माहिती अधिकाराखाली नंतर आम्हाला बाहेर मिळतं. म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर एक पडेल खासदार काय पद्धतीची ताकद वापरतात आणि ती ताकद वापरून फक्त तो भाजपच्या वळचणीला माणूस आहे म्हणून त्याच्या संबंधाने कुठलीही चर्चा गवगवा केला जात नाही आणि मुख्यमंत्री महोदय सरळ क्लीन चिट देतात. मुख्यमंत्र्यांची कालची क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा याचे एका अर्थाने अलिखित संकेत आहेत. हे अलिखित संकेत का दिले जातात? प्रश्न असा निर्माण होतोय की ज्या संपदा मुंडेंचा जीव गेलेला आहे, आमचा पहिला तर हा त्याच्यातला प्रश्न आहे की संपदा मुंडेचा मुळात आत्महत्या झाली की हत्या झाली. आम्हाला दाट संशय आहे की संपदा मुंडेची हॉटेलवर बोलून हत्या झालेली आहे. संपदा मुंडेंची हत्या करण्यामध्ये फक्त गोपाल बदने आणि प्रशांत बनकरच आहे की अजून कुणी लोक आहेत? हे दोनच चेहरे आपल्याला दिसत आहेत, पण बाकीचे म्हणजे ज्यांची नावं मी मगाशी घेतली या सगळ्या लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. ज्या चौकशांमध्ये मी कदाचित ती नावं विसरून जाईल म्हणून मी काही नावं मगाशी घाईघाईने लिहिली होती की ही जी सगळी नावं आहेत यांच्यामध्ये काय त्या सगळ्या लोकांना भाऊबीजेचा दिवस होता, त्याच्या 3 दिवस आधी संपदा मुंडे आपल्या बहिणीला सांगते की माझं कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचंय, ते कास्ट सर्टिफिकेट घेण्यासाठी मी येणार आहे. म्हणजे जी पोरगी पुढच्या 8 दिवसाच्या तिच्या कामांचं प्लॅनिंग करते ती पोरगी जीव कसा काय देऊ शकते? मुद्दा क्रमांक 1. दुसरं असं की ती आत्महत्या नसून हत्या आहे असं आम्हाला का वाटतं, तर तिची बहीण सांगते की ते हस्ताक्षर जुळत नाही. तिसरं असं की हॉटेलमधून हॉस्पिटलमध्ये तिला नेण्याची एवढी, एक तर ती हॉटेलमध्ये कशी सापडली, चौथं तिचे नातेवाईक आलेले नव्हते तोपर्यंत तिची डेड बॉडी उचलण्याची घाई का केली? का तिची डेड बॉडी उचलली? की फक्त ती बीडची आहे म्हणून, तिचं आडनाव मुंडे आहे म्हणून? म्हणजे एक मुंडे आडनाव जर तुम्हाला कुठेतरी आरोपांच्या कक्षेत सापडलं तर तुम्ही सगळ्या मुंडेंकडे तसंच बघणार का? तुम्ही सगळ्या वंजारी समाजाकडे तसंच बघणार का? माफ करा, मी कधीही जातीचं राजकारण करत नाही, पण ज्या पद्धतीने एका मुलीचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं गेलं, मला आश्चर्य वाटते की काही पत्रकार बूम घेऊन जात आहेत आणि बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू करतात. बदनेच्या, अरे गुन्हेगाराचं उदात्तीकरण करता तुम्ही. बदनेच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात, त्याच्यामध्ये तो कोण दुसरा आहे बनकर, त्याच्या कुटुंबाचे इंटरव्ह्यू केले जातात आणि इंटरव्ह्यू करणाऱ्यांचं म्हणणं दाखवताना सारासार विवेक वापरला जात नाही की जर त्या बाईचं खरं असेल तर ती तोंड बांधून का बोलतेय? तिला तोंड बांधायचं काय अधिकार आहे? म्हणजे जिच्याबद्दल इतकं वाईट झालं तिचं नाव अक्षरशः तुम्ही मात्र उधळावं तसं उधळून टाकलं आणि जी मखलाशी करत एक महिला बोलते ती तिचा चेहरा झाकून बोलते, त्याच्यात काहीही सस्पेक्टेड वाटत नाही. किती लोक आहेत, माझा कुणाकुणावर संशय आहे, मला काही नावं सांगायची आहेत. याच्यात फक्त बदने आणि बनकर हे स्वतःहून आले. कदाचित त्यांना सांगून ठेवलंय का की तुला थोडा दिवस त्रास होईल पण नंतर आम्ही बाहेर काढू. याच्यामध्ये सुसाईड नोट गायब झाली आहे का? कारण जी पोरगी 4 पानाचं पत्र लिहू शकते तेही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये की तिला काय त्रास होतो हे तिच्या वरिष्ठांना लिहू शकते, काय ती पोरगी कागदावर सविस्तर सुसाईड नोट लिहिणार नाही? जी पोरगी एवढं मोठं पत्र 4 पानाचं पत्र लिहू शकते ती पोरगी हातावर 4च ओळी कसं काय लिहिली? आणि तेही तिच्या हस्ताक्षरात नाही असं सांगितलं जाते. हँडरायटिंग वेगळी सांगितलं जाते. बनकर आणि बदने दोन्ही प्रकरण पूर्णतः वेगळे आहेत का?
यांची नावं टाकून दिशाभूल करण्यात आली आहे का? खरा तपास त्या 4 पानी खुलासा पत्रावरून व्हावा. रणजितसिंह नाईक निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आलेच पाहिजेत. कारण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या संबंधाने मी एक नाही अनेक प्रकरणं सांगितली आहेत. एवढ्या सगळ्या FIR ज्या दाखल झाल्या, ज्या बीडच्या ऊसतोड कामगारांवर दाखल झाल्यात, हे सगळ्या त्या आहेत. या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी मी द्यायला तुम्हाला तयार आहे. मी नंदकुमार ननावरेचं प्रकरण सांगितलं, ज्याच्यात आत्महत्या करण्याच्या आधी त्याने रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं, पण रणजितसिंह वाचले त्याही वेळेला. मी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या 2ही पोरी आगवणेंच्या, त्या पोरी इथे हजर केल्या आहेत. ज्या पोरींच्यावर अक्षरशः त्यांच्या अंगावर हात टाकला जाईल इथपर्यंत त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली. आपल्या घरात आपली आई नाही, बाप नाही, आपल्या आईबापांनाही देशोधडीला लावले. आता आपण जर आपल्या आबरूवर जर हात टाकला तर काय करावं, त्यापेक्षा आपण मेलेलं बरं असं म्हणून 2 पोरी आत्महत्येचा प्रयत्न करतात. याबद्दल काय? याच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे 2 PA रोहित नागटिळक, राजेश शिंदे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे. डॉक्टर अंशुमन धुमाळ, जो अंशुमन धुमाळ हा तिथला हेड आहे, ज्या डॉक्टर अंशुमन धुमाळकडे तक्रार केलेली होती, ज्याला माहीत होतं. तत्कालीन DYSP राहुल धस, हे राहुल धस सुद्धा चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे. यांच्याकडे 3 वेळा संपदाने तक्रार केलेली आहे. जी पोरगी एक फायटर स्पिरिट घेऊन आहे, जी पोरगी माझ्यावर काय तक्रार झाली याची मला माहिती मिळावी अशी स्वतःच माहिती अधिकाराखाली माहिती मागवते, तिने खरंच आत्महत्या केली असेल. याच्यानंतर PI सुनील महाडिक याला चौकशीच्या कक्षेत आणलं पाहिजे. हे सगळे लोक सहकार्य करत नव्हते. फलटण ग्रामीणचे परत API जायपात्रे, PSI पाटील यांना का चौकशीच्या कक्षेत आणायचे? तर API जायपात्रे आणि PSI पाटील हे दोघेही जण तिला कायम तू बीडची आहेस, तू गुन्हेगारांच्या जिल्ह्यातली आहेस असं म्हणून तिला मेंटली टॉर्चर करत होते. API जायपात्रे आणि PSI पाटील यांच्याबद्दल सदरील महिलेने अनेकांना त्या संबंधाने माहिती दिली होती आणि तिची ती माहिती त्या 4 पानी पत्रामध्येही आहे, ज्यात ती सांगत आहे की मी बीडची आहे म्हणून मला त्रास होत होता. म्हणजे की तू बीडची आहेस, तू गुन्हेगारांच्या जिल्ह्यातली आहेस, तुझा आडनाव मुंडे आहे, त्यामुळे तुझं म्हणणं कुणी खरं धरणार नाही आणि तुझं काही झालं तरी तुझ्याकडे कुणी बघणार नाही, तुला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. दादा हो, हे गंभीर आहे. अमुक एका जिल्ह्यातलं कुणीतरी येतं आणि त्याचा जीव चालला तरी तुला सहानुभूती मिळू शकत नाही, कारण तुझा जिल्हा इतका बदनाम झालेला आहे, तुमची माणसं इतकी बदनाम झालेली आहेत, तुमचं आडनाव इतकं बदनाम झालेलं आहे की तुम्हाला कुठलीही सहानुभूती मिळणार नाही. अशा पद्धतीने जर मांडणी केली तर आपल्याला कुठूनही न्याय मिळणार नाही. अगतिक झालेली पोरगी काय करेल? तिने आत्महत्या केली तरी हे सगळे लोक जबाबदार आहेत, पण मला ठाम विश्वास आहे की याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे, याच्यात काहीतरी वेगळं शिजलेलं आहे. सबब देवेंद्र फडणवीसांनी क्लीन चिट देण्याची घोषणा करू नये, ती घाई करू नये. त्यांनी का घाई करावी? म्हणजे देवेंद्रजींना ज्यांना वाचवायचं असतं त्यांच्याबद्दल आणि ज्यांना बुडवायचं असतं त्यांच्याबद्दलही ते घाई करतात. मी आठवण करून दिली पाहिजे. किरीट सोमय्याबद्दल त्यांनी घाईघाईने येऊन सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत. पोलिसांनी विचारलं नव्हतं की व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत, पत्रकारांनी विचारलं नव्हतं की किरीटचे व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत, पण किरीट सोमय्याला खड्ड्यातच घालायचा होता म्हटल्यावर घाईघाईने फडणवीस पुढे आले आणि सांगितलं की व्हिडिओ खरे आहेत. आत्ता का घाईघाईने सांगताहेत ते, का घाईघाईने क्लीन चिट देत आहेत? आमची विनंती आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी. आमचा SITवर सुद्धा विश्वास नाही आहे. माननीय उच्च न्यायालयाने समिती गठीत करावी आणि या खून प्रकरणाचा, आम्हाला वाटतंय की याच्यात खून झालाय, आम्हाला वाटतंय की बीडच्या एका पोरीची इन्स्टिट्यूशनल हत्या झाली आहे, ही संस्थात्मक हत्या आहे. होय, मी फार मोठा शब्द वापरत आहे. हे जर असंच राहिलं तर एका अर्थाने स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम सारखी परिस्थिती निर्माण होईल. ज्या पद्धतीने तुम्ही एक बीडचं एक चित्र निर्माण केलंय, त्यामुळे बीडचा कुठलाही माणूस न्याय मागायला पुढे येणारच नाही की अरे बाबा आधीच आपण गुन्हेगार आहोत किंवा आधीच आपल्याला गुन्हेगार म्हणून बदनाम केलं गेलंय तर आपण कशाला न्याय मागायचा. संपदा मुंडे ही त्याच वाटेवरची प्रवासी आहे ज्या वाटेवर
नंदकुमार ननावरेचे प्रवासी होते. नंदकुमार ननावरेंची पत्नी गेली. नंदकुमार ननावरेचा भाऊ धनंजय ननावरे, ज्याने आपला एक एक अवयव कापून फडणवीसांना भेट दिला, ज्या वाटेवर अगवणेंच्या 2 पोरींनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि ज्या वाटेवर मला या सगळ्या गोष्टी चौकशीच्या कक्षेत याव्यात. वाल्मिक कराडच्या वेळेला आल्या ना सगळ्या चौकशीच्या कक्षेत. किती बँका बुडवल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आतापर्यंत, किती बँकांकडून कर्ज घेतलं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उपलवेच्या कारखान्यामध्ये बॉयलरमध्ये किती लोकांचे घातपात झाले, बॉयलरमध्ये किती लोक पडली का पाडली, या सगळ्याच गोष्टींच्या आता निपटारा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत निपटारा होत नाही तोपर्यंत हा प्रश्न आम्ही लावून धरू. हे बघा, हे खराबी त्यांनी हे घेतले पोलीस प्रोटेक्शन कारागृहातला कटरच. ओके.